कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मा, मी तुला सांगत होते ना माझ्यासोबत इकडे ये म्हणून। पर एनिवे, सासू मॉमचं ना एक व्रत आहे, त्यांनी फास्ट केलाय। तू जरा इमिडिएटली इकडे ये, मी खूप इम्पॉर्टंट डिसिजन घेणार आहे। ओके, लवकर ये, बाय। नुसता साखरपुडा झाला नाही तोवर किर्लोस्करांच्या घरात येऊन डिसिजन घ्यायला लागली ही मोठी। देवी, माझ्या देवी आई या किर्लोस्कर घरासाठी कडक उपास करणार आहेत। त्यांचं रक्षण कर, त्यांना शक्ती दे। पारू, बाळ तू इथे आहेस होय? मी तुला घरात सगळीकडे शोधलं। बरं, अहिल्या मॅडम ना उद्या मंदिरात जाणार आहेत पूजेसाठी। गुरुजी इथवर आले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे। उद्याच्या महाप्रसादाची सगळी तयारी आपल्याला करायची। हां, चालतंय। पण सावित्री आत्या, प्रसाद तिथं जागेवरच करावा लागेल ना? हो, तू करशील ना प्रसाद? पारू, काय झालं? काय बी नाही, काय बी नाही। तुझ्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे, मला नाही सांगणार? सावित्री आत्या, देवी आई कडक उपास करणार आहेत, तर अच्छा, तर असं आहे होय। पारूची देवी आई उपाशी असताना पारूच्या घशाखाली घास कसा काय उतरणार? बरोबर ना? बाळा, तुझी देवी आईवरची श्रद्धा ओळखून आहे मी। देवी आईचा उपास म्हणून पारूचा उपास, बरोबर? सावित्री आत्या, मला ना फक्त माझ्या देवी आईसाठी उपास करायचा आहे। त्यांचं हे व्रत पूर्ण करण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी म्हणून मी उपास करणार आहे। कर। बरं, ऐकावं ते नवलच, एका मोलकर्णींनी वहिनींसाठी उपवास ठेवलाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।